नमस्कार शेतकरी बांधवांनो, विन्सन्स ॲग्रो सायन्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपण आत्ता नरवाडमध्ये आहे. तर अनुज नागरगोजे यांच्या प्लॉटमध्ये आहे. तर ह्यांची हळदीचा प्लॉट आहे. ह्या प्लॉटला आता 2-2.25 महिने झालेले आहेत फक्त. तर आपण ह्यांना एक वाढीसाठी वाढ पाहिजे तशी झाली नव्हती, तर वाढीसाठी आपलं समृद्ध शेतकरी हळद किट दिलं होतं. तर त्यांना त्याबद्दल काय त्यांना रिझल्ट वाटला त्यांची आपण प्रतिक्रिया ऐकून घेऊया. हळद किट वापरलं, 2 स्प्रे आणि 2 खालनं आळवणीसाठी मिळालं. त्यामध्ये फुटवा पण जोरदार निघाला, वाढ चांगली झाल्या. त्यानंतर काळोखी स्प्रेवरनं काळोखी म्हणा, त्याचा तेजपणा चांगला आला, प्लॉट पण एक नंबर आला आहे. सगळं बेस्ट वाटलं. आणि आता अजून याच्या पुढं काय काय नियोजन आहे? आता फुगवणीवर रेचरचं जास्त आपण जरा जोर करणार, कारण आम्ही ह्याला सोडलेलं बाकीच्या गोष्टीला हां, रिझल्ट आला आहे, पण ह्यावेळी ह्याच्यावर आपण चालू करणार. म्हणजे तुम्हाला रिचार्जचा रिझल्ट बाकीच्या प्रोडक्टवर चांगला वाटला आहे, त्यामुळे आता तुम्ही फुगवणीसाठी याच्यावर रिचार्ज आता तुम्ही सोडणार आहे. तर तुम्ही आता पहिल्यापासून म्हणजे नियोजन करताना आपलं बेसल डोस वगैरे टाकून व्यवस्थित घेतलं होतं? बेसल डोस पहिला सुरुवातीला लावून केली, प्लेनवरच गेलं, काय त्याला बेसल डोस केलं नाही, काय नाही, मशीननंच पेरलेलं आपण. त्यानंतर 1 महिन्यानंतर आपण भरणी केली. भरणीच्या आधी आपण बेसल डोस एकरी 15,000 टाकलेला. मग त्यानुसार आता तुम्ही म्हणजे बेसल डोस पडलाय, भरणी झाली आहे, सगळं झालं आहे आणि त्या किट सोडल्याबद्दल तुमच्या हळद आता या एरियामध्ये जवळपास तुम्ही म्हणता की बेस्ट आहे. लोक येतात पाहायला तुमच्या हळद. ओके, तर तुम्ही पूर्ण समाधानी आहात एक नंबर विन्सन ॲग्रो सायन्सच्या प्रोडक्टवर? ओके, चालेल, ठीक आहे, थँक्यू.